अयोध्या येथे होणाऱ्या ऐतिहासिक प्रभू श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अवघे काही तास उरले असून यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळत आहे। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं सर्वत्र विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर शासनानं केलेल्या सूचनेनुसार कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच महापुरुषांचे स्मारक, लहान पूल, मोठा पूल आदी विविध ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे। तसेच विविध मंडळे, सामाजिक संस्था, सकल हिंदू समाजाच्या वतीनेही सर्व मंदिरांवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करत विविध ठिकाणी प्रभू श्री रामाचे कटआउट स्टेजवर लावण्यात आलेले आहेत। तसेच सर्वत्र भगव्या पताका, भगवे झेंडे, आकाश कंदील लावण्यात आले आहे। एकंदरीत दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहाला कोपरगाव शहरात जय श्रीरामाच्या जयघोषात जल्लोषात सुरुवात झाली आहे। आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार नगर परिषदेने मंदिर महास्वच्छता अभियान राबवलेलं आहे। आजच माननीय पालकमंत्री महोदय, माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय आमदार महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत आपण शनी मंदिर परिसरात मंदिर स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। आणि मागील 3-4 दिवसापासून आमचे नगरपालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि बऱ्याच संघटनांनी उत्तम असा प्रतिसाद देऊन आपली जे काही मंदिराचा परिसर, मंदिराचा गाभारा स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही भूमिका घेतलेली आहे, सहभाग पण नोंदवलेला आहे।
स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि मंदिरं ही खरोखर अध्यात्माची एक आध्यात्मिक केंद्र आहेत, उपासनेची केंद्र आहेत आणि ती नियमितपणे कशी स्वच्छ राहील यासाठी प्रशासन हे पुढील काळात सुद्धा आग्रही राहणार आहेत. मी सर्व कोपरगावकरांनाही या निमित्ताने विनंती करेन की आपला मंदिर परिसर कसा स्वच्छ राहील, त्या तऱ्हेनं आपल्याला काय काय काळजी घेता येईल त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आपल्याला माहीत आहे की 22 जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांचा यथोचित प्राणप्रतिष्ठापना अयोध्या नगरीत होत आहे आणि त्या तऱ्हेनं शासनाने पण त्या अनुषंगाने आम्हाला सूचना दिलेल्या आहे, निर्देश दिलेले आहे. कोपरगाव नगरीमध्ये आपण जे काही रस्ते वगैरे त्याची पण साफसफाई केलेली आहे आणि बऱ्यापैकी विद्युत रोषणाई पण केलेली आहे आणि 22 तारखेला सकाळी आम्ही जे काही मंदिरं आहेत, प्रमुख मंदिरं, तिथे पण सुशोभीकरणासाठी काही रांगोळी हे किंवा हार वगैरे अशा तऱ्हेनं जे काही आम्हाला करणं शक्य आहे प्रशासन म्हणून ते 100% आम्ही करणार आहोत. मी नागरिकांना ह्या निमित्ताने विनंती करेन की आपणही सुद्धा एक चांगल्या एक सांस्कृतिक कार्यक्रमात, एका धार्मिक कार्यक्रमात आपण आपलं सकारात्मक असं योगदान देऊन आपलाही सहभाग आपण याच्यात नोंदवावा आणि हा एक आनंदाचा सोहळा प्रत्येक घरी साजरा होईल असं आपण सगळ्यांनी करावा अशी मी विनंती करतो. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.